हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असणार. आम्ही चाललो बँड्राला. आता संध्याकाळचे वाजले 7 आणि बस आम्ही निघालो. बाबू गार्गी, हॅलो हॅलो, गुड नाईट, गुडी 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 गुडी. जसं की मी म्हणाले, मी बँड्रामध्ये आहे आता. आणि बँड्रामध्ये मी गेल्यावरती मला शॉपिंग करायची होती, पण मी ते शूट करायलाच विसरली. त्यानंतर आम्ही एका दुकानामध्ये गेलो. त्या दुकानामध्ये बर्गर वगैरे सगळं मिळत होतं, पण ते ठिकाण असं आहे की खूप आतमध्ये आहे, त्याच्यामुळे ते काय कळत नाही आहे. ते प्रितेश घेऊन गेले म्हणून. पण मला तिथला बर्गर आणि हॉटडॉग खूपच आवडलं. तिकडचं जे टेस्ट होती ती अलगच होती. आणि आम्ही ते घेतलं आणि ते गाडीमध्येच खाल्लं. आणि तिथून आम्ही मॉलमध्ये गेलो, कारण की गार्गी आणि वेदला तिथे फिरायचं होतं. बाहेर कंटाळले होते. तुला बसायचंय बाबू? ये. मस्त झाडावर बसायला मजा आली. खरं मी पण बसली होती. आणि प्रितेश बर्गर घेऊन आली. तसंच आम्हाला आता निघायचं होतं मॉलमध्ये. आणि बघा, आम्ही मॉलमध्ये आलेलो आहोत. मॉलमध्ये आल्यावरच लगेच दोघे खुश. थंड वाटतं ना थोडंसं आतमध्ये गेल्यावर. बाहेर एवढं गरम होतं आहे ना, खूप गरम होतं. आणि तिथे गेल्यावरती आम्हाला हे प्ले झोनमध्ये गेलो आम्ही. आणि गेल्यानंतर जसं की हे सर्व टॉयज वगैरे असतात ते आपल्याला घ्यायचे असतात, पण ते काय येतच नाही. त्या मशीन काय माहिती नाही कशाचे असतात, कशा केलेल्या असतात, काय असतं, येतच नाही ते. पूर्ण आमचे 1000 झाल्यानंतर जे कार्ड असतं त्याच्यामध्ये जे 1000ची लिमिट होती, ते झाल्यावरतीच आम्हाला ते एक वेदसाठी एक टॉय मिळालं, आयर्न मॅन. आणि हे गार्गीला हवं होतं टेडीबेअर, पण ते काही येतच नव्हतं. खूप मोठा पण होता तो, आणि तो मशीनमध्ये त्या येतच नव्हता पकडमध्ये. त्याच्यामध्ये आम्ही ते सोडून दिला विषय. आणि मग पुढे जाऊन मस्तपैकी आम्ही थोडेसे गेम वगैरे खेळलो. मजा आली खूप मॉलमध्ये. थंड बाहेर एवढं गरम होत होतं ना, खरं सांगते. बघा, हे आम्हाला लास्टला एक मिळाला, बस तेवढाच. हे असं नीट घेताच येत नाही आहे. किती वेळा तो आम्ही केला, त्याच्यानंतर एक कुठे तो नशिबाने लागला. बाबू स्पायडरमॅन दाखव ना. बेस
आता गेम वगैरे सर्व खेळून झालेलं आहे, फिरून झालेलं आहे आणि आम्ही बाहेर पडलो आता घरी जाण्यासाठी. आणि बस आता घरी जाणार. खूप दमलोत आम्ही बँड्रामध्ये फिरून, मॉलमध्ये गेलो, त्यानंतर कंटाळा आला. आणि हे बघा असं मस्त छान असं दिवाळीचं डेकोरेशन केलेलं होतं तिकडे घाटकोपरमध्ये. आणि गेलो मस्तपैकी, जवळच होतं आम्हाला इथून घर, त्याच्यामुळे आम्ही ऑटोमधूनच गेलो जाताना. मजा आली खूप. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.